नमस्कार. जरा विचार करा एका अशा फळाबद्दल जे हजारो वर्षांपासून एक रहस्यमय शक्ती म्हणून ओळखलं जात आहे आणि आता आधुनिक विज्ञान सुद्धा त्याच्या अद्भुत गुणांपुढे अक्षरशः नतमस्तक होते. हो, आज आपण बोलणार आहोत डाळिंबाबद्दल, या खऱ्या अर्थाने सुपरफूडबद्दल. कल्पना करा, एकाच फळामध्ये इतकी सगळी ताकद असू शकते का? हा प्रश्नच आपल्याला डाळिंबाच्या आत दडलेल्या अनेक रहस्यांकडे घेऊन जातो. चला तर मग या सुपरफूडच्या आत जरा डोकावून पाहूया. रोज एक डाळिंब आपल्या आहारात असलं तर आपल्या शरीरात नक्की काय घडतं, हेच आपण आज विज्ञानाच्या मदतीने समजून घेऊया. ठीक आहे, चला तर मग थोडं खोलात जाऊया. डाळिंबाला ही अशी अद्भुत शक्ती मिळते तरी कुठून? याचं उत्तर दडलंय त्याच्यातल्या दोन मुख्य शक्तिशाली संयोगांमध्ये. ही त्याची गुप्त शस्त्र आहेत असं म्हणायला हरकत नाही. पहिला आहे प्युनिकेलॅजिन्स. हे नाव लक्षात ठेवा. हे इतके पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत की त्यांची ताकद रेड वाईन किंवा ग्रीन टी पेक्षा तब्बल तिप्पट जास्त आहे. विचार करा, हीच तर डाळिंबाची खरी ताकद आहे. आणि दुसरं महत्त्वाचं संयुग म्हणजे प्युनिसिक ॲसिड. हे सापडतं डाळिंबाच्या बियामध्ये आणि हे खास प्रकारचं फॅटी ॲसिड आहे जे आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे आणि चांगले जैविक बदल घडून आणतं. बरं, आता पुढे जाऊया आणि बघूया की हे दोन्ही घटक मिळून आपल्या शरीरातल्या सर्वात महत्त्वाच्या अवयवासाठी म्हणजेच आपल्या हृदयासाठी नेमकं कसं काम करतात. ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण अनेक अभ्यासांमध्ये हे दिसून आलंय की फक्त 2 आठवडे नियमितपणे डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तदाब कमी व्हायला सुरुवात होऊ शकते. हो, खरंच, फक्त 2 आठवड्यात. डाळिंब इथे दुहेरी हल्ला करतं. म्हणजे बघा, एकीकडे ते खराब कोलेस्ट्रॉलला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतं आणि दुसरीकडे रक्तातील ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असलेलं गुणोत्तर सुधारतं. तर मुद्दा असा आहे की डाळिंब हृदयासाठी 3 प्रकारे काम करतं. ते एक अँटीऑक्सिडंट म्हणून संरक्षण देतं, रक्तदाब नियंत्रणात ठेवतं आणि रक्तातील चरबीचं प्रमाण सुधारतं. म्हणजे हे हृदयासाठी एक कम्प्लीट प्रोटेक्शन पॅकेज आहे. आता हृदयाच्या पलीकडे जाऊन पाहूया. डाळिंब आपल्या शरीरात अगदी पेशींच्या पातळीवर जाऊन कसं काम करतं ते बघू. आपल्याला कळतही नाही, पण शरीराच्या आत एक प्रकारची सूज म्हणजे आग धुमसत असते. हीच दीर्घकाळ टिकणारी सूज अनेक मोठ्या आजारांचं मूळ असते. ही एक अशी समस्या आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं, पण ती खूप गंभीर असू शकते. आणि इथेच डाळिंबाचं वैशिष्ट्य समोर येतं. आपण मगाशी पाहिलेले तेच प्युनिक ॲलॅजिन्स या दीर्घकाळ चालणाऱ्या सुजेशी लढाईला मदत करतात आणि त्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा. काही प्रयोगशाळांमधील सुरुवातीच्या संशोधनात असंही दिसून आलं आहे की डाळिंबाचा अर्क प्रॉस्टेट आणि स्तनांच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे फक्त सुरुवातीचे निष्कर्ष आहेत आणि यावर अजून खूप सखोल मानवी अभ्यासाची गरज आहे. हीच दाहक विरोधी शक्ती सांधेदुखीमध्येही खूप फायदेशीर ठरू शकते. अभ्यास असं दर्शवतात की डाळिंबाचा अर्क सांध्यांची झीज करणाऱ्या एन्झाईम्सना रोखू शकतो, ज्यामुळे वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होऊ शकते. पण थांबा, डाळिंबाचे फायदे फक्त शरीरापुरते मर्यादित नाहीत. ते आपल्या मेंदूसाठी सुद्धा एक प्रकारचं टॉनिक ठरू शकतं. पाहूया कसं. हे खरंच विलक्षण आहे. 2 वेगवेगळ्या मानवी अभ्यासांमध्ये डाळिंबाने स्मरणशक्तीवर खूप चांगला परिणाम दाखवला आहे. शस्त्रक्रियेनंतर होणारा मेमरी लॉस टाळण्यापासून ते वृद्ध व्यक्तींमध्ये शाब्दिक आणि दृश्यात्मक स्मरणशक्ती सुधारण्यापर्यंत याचे फायदे दिसून आले आहेत. आणि ह्या सगळ्या अद्भुत फायद्यांसोबतच डाळिंब हे पोषक तत्वांचे एक भांडार आहे. एका डाळिंबातून आपल्याला फायबर, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियमसारखी अत्यंत महत्त्वाची जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर डाळिंब हे प्युनिक ॲलॅजिन्स आणि प्युनिसिक ॲसिडसारख्या खास घटकांमुळे हृदयाचं रक्षण करतं, शरीरातील सूज कमी करतं आणि हो, स्मरणशक्तीसाठीही फायदेशीर ठरू शकतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो. निसर्गाने दिलेलं हे प्राचीन फळ आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची गुरुकिल्ली ठरू शकतं का? यावर विचार नक्की करायला हवा.